जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका. मुलगी, आमच्या कॉलेजचे शिक्षक खूप हँडसम आणि हुशार आहेत. ते मला खूप आवडतात. आई, बाळा, शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या वडिलांसारखे असतात. मुलगी, आई, तू नेहमी ना स्वतःचाच विचार करतेस, कधीतरी माझाही करत जा ग. लोक नेहमी म्हणतात टाळी कधी एका हाताने वाजत नाही. मी त्यांना म्हणतो, देवानं तुम्हाला 2 हात दिलेत, तर एका हातानं वाजवताच कशाला? 2 बायका आपापसात बोलत होत्या. पहिली म्हणाली, काही वर्षापूर्वी एका साधू बाबांनी मला सांगितलं होतं की देव तुला इतकं देईल की सांभाळता येणार नाही बघ. दुसरी म्हणाली, मग काय झालं? पहिली म्हणाली, आज समजलं की ते वजनाबद्दल म्हणत होते. चिंटू पिंटू बऱ्याच दिवसांनी एकमेकांना भेटतात. एकमेकांची विचारपूस करतात. चिंटू, अरे तुझा भाऊ सध्या काय करतो? पिंटू, त्यांना एक दुकान उघडलं होतं, आता जेलमध्ये आहे. चिंटू, असं का? पिंटू, त्यानं हातोड्यानं दुकान उघडलं होतं म्हणून. व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या सवयीचे साईड इफेक्ट इतके व्हायला लागलेत की विचारू नका. काल एक माणूस न्यूजपेपर वाचत असताना त्यातला फोटो हाताने झूम करण्याचा प्रयत्न करत होता. एक दिवस सोन्या मोन्याच्या घरी गेला. मोन्या आणि त्याच्या बायकोचा फोटो बघून म्हणाला, यार मोन्या, तुमच्या दोघांची जोडी राम सीतेसारखी आहे. मोन्या, कसलं काय यार, इतक्या दिवसात ना कुणी रावण हिला उचलायला आला, ना कधी धरणी मातेने हिला पोटात सामावून घेतलं. गुरुजी, सामान्य ज्ञानाची तोंडी परीक्षा घेत असतात. गुरुजी, बस आणि सायकलमध्ये काय फरक आहे? म्हण्या, सोपा आहे सर, आपण बस स्टँड सगळीकडे घेऊन जाऊ शकत नाही, पण सायकलचं स्टँड कुठेही घेऊन जाऊ शकतो. म्हण्या, अरे घरातल्याने जाम वैताग आणलाय. जण्या, का रे, काय झालं? म्हण्या, त्या घड्याळात किती वाजले तेही बघता येत नाही. जण्या, म्हणजे? म्हणे, अरे रोज सकाळी मला झोपेतून उठवतात आणि म्हणतात, उठ, घड्याळात किती वाजलेत बघ. बंडोबा प्रेशर कुकर खरेदी करतात आणि दुसऱ्याच दिवशी दुकानदाराला परत करतात. दुकानदार, कुकर परत द्यायचं कारण काय? बंडोबा, कारण घरात 3-3 तरुण मुली आहेत बघा, आणि हा शिट्ट्या सारख्या वाजवतो. मन्याने घरात नुकतंच आलेल्या एका मासिकात जाहिरात पाहिली, एक साडी विकत घ्या आणि 50% वाचवा. मग मन्याने ते जाहिरातीचं पान फाडलं आणि 100% वाचवले. मन्याला 2 कोटीची लॉटरी लागते. लॉटरीवाला, तुम्हाला टॅक्स वगैरे कापून 1.75 कोटी मिळतील. म्हणे, हे चुकीचं आहे बघा, मला पूर्ण 2 कोटी हवे, नाहीतर माझ्या तिकिटाचे 100 रुपये परत कर. स्वतःला इतकं मजबूत बनवा, एखाद्यानं दगड जरी फेकला तर दगडाचा भुगाच झाला पाहिजे बघा. म्हण्या, बाबा, तुम्ही अंधारात लिहू शकता का? बाबा, हो, लिहू शकतो. तुला काय लिहून हवंय? म्हण्या, रिपोर्ट कार्डवर तुमची सही हवी आहे. मन्याचं लग्न एका नर्सशी होतं. जण्या, काय मित्रा, कसं चाललं आहे? म्हण्या, काही विचारू नकोस, जोपर्यंत सिस्टर म्हणत नाही ना तोपर्यंत ऐकतच नाही ही. टीचर, 5 गेल्यावर किती शिल्लक राहतील? म्हण्या, माहित नाही मॅडम. टीचर, समज तुझ्याकडे 5 भटुरे आहेत आणि मी 5 भटुरे काढून घेतले, तर तुझ्याकडे काय शिल्लक राहील? म्हण्या, छोले. शिक्षक फोनवरून, हॅलो साहेब, तुमच्या मुलानं शाळेत 1ला क्रमांक मिळवला आहे. वडील, सॉरी हा, रॉंग नंबर, याला म्हणतात आत्मविश्वास. डॉक्टर, जर तू माझ्या औषधामुळे बरा झालास तर मला काय गिफ्ट देशील? पेशंट, साहेब, मी गरीब माणूस, कबर खोदण्याचं काम करतो, तुमचं फ्रीमध्ये खोदेन. मन्या झोपायला जात असतो तेवढ्यात जण्या, अरे हा मोबाईल चार्जिंगला लाव. मन्या, रात्री चार्जिंग करू नकोस, मोबाईल ब्लास्ट होऊ शकतो. जण्या, तू टेन्शन नको घेऊ, मी मोबाईल मधली बॅटरी अगोदरच काढली आहे.
नातेवाईक, बाळ, आयुष्यात पुढे काय करायचं ठरवलं आहेस? मी काही पण करीन, पण दुसऱ्याच्या घरी जाऊन तिथल्या मुलांना असे वायफळ प्रश्न अजिबात विचारणार नाही. चिंगी, मस्त मोबाईल आहे. कुठून घेतला सचिन? विकत नाही घेतला. मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे. चिंगी, किती जण होते धावायला? सचिन, मोबाईल, दुकानचा मालक, पोलीस आणि मी. म्हणे, डॉक्टर, मला खूप जगायचं आहे. काहीतरी उपाय सुचवा. डॉक्टर, लग्न कर. म्हणे, यामुळे आयुष्य वाढेल. डॉक्टर, नाही, तुझ्या जो मनात विचार चालू आहे तो कायमचा निघून जाईल. वर्गात तास सुरू असतो. मास्तर, बंड्या, सांगा बरं, साखर ही आपली सर्वात मोठी शत्रू का असते? बंड्या, सर, साखरेला हिंदीमध्ये चिनी म्हणतात आणि साखर जर विरघळली तर तिचा पाक होतो. मग ती आपली शत्रूच होत आहे, नाही का? भर उन्हाळ्याच्या दिवसात 20 प्रवासी बस स्थानकावर बसची वाट बघत उभे राहिले होते. एक भिकारी आला. प्रत्येकाकडून 1-1 रुपया भीक म्हणून घेतला आणि रिक्षात बसून घरी गेला. तुम्हाला बारीक व्हायचंय? मग ही खास टीप तुमच्यासाठी. अशा गोष्टींपासून दूर राहा ज्यामुळे तुम्ही जाड दिसू शकता. आरसा, फोटो, वजन काटा आणि सडसडीत मैत्रीण. रात्री झोपेत सदाभाऊंना अचानक मोठा आवाज येतो आणि हादरल्यासारखं वाटतं. ते भूकंप भूकंप असं ओरडत दचकून उठतात. तेवढ्यात सदाभाऊंना बायकोचा आवाज येतो. उगाच ओरडू नका, मी पलंगावरून पडले त्याचा आवाज झालाय, झोपा मुकाट्यानं. सुखी संसारासाठी पत्रिका मुलाची आणि मुलीची नव्हे तर सासू आणि सुनेची जुळली पाहिजे. संसार सुखाचा होईल. मुलगा, कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेतो बिचारा.